मंत्रालयामध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल्स असतात. त्यातलीच एक फाईल, मोठी फाईल गायब झाली. त्याच संदर्भातली बातमी याच्या पुढची आहे. महात्मा फुले यांच्या डॉक्युमेंटरी संदर्भातली ही फाईल होती आणि फाईल अचानक नाट्यमयरित्या गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 28 ऑक्टोबरला DGIPR मधील वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर कांबळे हे दस्तावेजांची तपासणी करत होते तेव्हा प्रकार लक्षात आला. या फाईलच्या जागी फक्त एक फोटोकॉपी आहे. शाळेला मंत्रालय आहे की मूत्रालय? चोरबी अभ्यासक झाले काय? भावांनो, मागच्या हप्त्यात आपल्या मंत्रालयातून महात्मा ज्योतिराव फुले यांची डॉक्युमेंटरी असणारी फाईल डायरेक्ट गायब झाली. फाईलच्या जागी फाईल सारखा दिसणारा एक झेरॉक्स फोटो तिथं ठेवून होता. आणि ही बाब की नाही तिथल्या एका कांबळे नावाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला लक्षात आली. कदाचित कांबळे आडनाव आहे म्हणून विषय पुढे आला, नसता विषय तेव्हाच क्लोज झाला असता. अजून महत्वाचा एक विषय सांगतो भावांनो. ही बातमी सुद्धा आता ABP माझाच्या पेजवर नाही आहे, उडवण्यात आलेली आहे. मी पूर्ण गुगल केलं, खूप सर्च केलं, कुठं काय भेटते का क्ल्यू, सगळीकडून दाबून टाकण्यात आलेला आहे. कारण मी बऱ्याच जागी पाहिलं, कुठंच ही बातमी दिसत नाही. माझ्या माळी समाजाच्या एका निष्ठावंत मित्रानं व्हिडिओ डाउनलोड करून ठेवला होता म्हणून मिळाला. काय झालं फाईलचं? महात्मा फुलेंचा सत्य इतिहास पुसण्याचं हे काम आहे का? आणि अज्ञातावर कारवाई झाली म्हणते. अरे अज्ञातावर कारवाई कसं काय? अज्ञात कसा असेल? ऑफिसमधला कोणतरी असेल, कोणी येऊन फाईल घेऊन जाणार आहे का? याला जबाबदार कोण आहे? कारवाई संबंधित अधिकाऱ्यावर व्हायला पाहिजे, नुसते गुन्हे दाखल नको व्हायला. कस्टडी घ्या आणि त्या जबाबदार व्यक्तीला टायरमध्ये घालून सत्य बाहेर काढा. मंत्रालय आहे की सुलभ शौचालय? अज्ञात्यानं न्याला ते काय दोरीवर लटकवलेली चड्डी होय का उडून झाला? सोपा विषय आहे का आहे? फुलेंचं नाव घेतल्यावर कोणाच्या पोटात गोळा येते? कोण आपल्या पूर्वजाचे पाप झाकण्याचा प्रयत्न करताय? कोण आहे अनाजी पंत? उद्या फुलेंचा पाहिजे तसा इतिहास रंगवता यावा म्हणून षडयंत्र आहे का हे? सरकारी पक्षातले नेते झोपले आहे का की त्यांना काही माहीतच नाही की माहीत असून तोंडात बोळा आहे त्याच्या? भावांनो, हे एखादा घोटाळा करण्या एवढा सोपा विषय नाही आहे. हे लय डेंजर विषय आहे. हे एक विषारी षडयंत्र आहे. पुढील वर्षानं महात्मा फुले हे कधी मनुवादी विरोधक नव्हते असा खोटा इतिहास समोर येईल आणि त्याचे पुरावे म्हणून काहीच नसणार. म्हणजे OBC समाज जो जागरूक होत होता महात्मा फुलेंना वाचून त्यांना परत आंधळ करायचं, हेच करत आलेले आहे लोक. अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आता महात्मा ज्योतिराव फुले. जसं पाहिजे तसं वापरायचे आणि लोकांपुढं आपल्याला हवं तसं उभं करायचे. महात्मा फुले जिवंत असताना या लोकांना भीती होती आणि आज सुद्धा त्यांच्या विचारांची भीती आहे. कितीही फालतूगिरी या सरकारने केली ना तरी महात्मा फुलेंचा विचार तुम्ही संपू शकणार नाही. बरं भावांनो, इतके दिवस होऊन सुद्धा टीव्हीवर बातमी सुद्धा येऊन एकही OBC नेत्याची साधी एक प्रतिक्रिया सुद्धा आली नाही. याचं खूप जास्त वाईट वाटलं. फुलेंच्या नावानं ऊर बडून घेणारे, समता परिषद सुरू करणारे, माळी समाजाचे OBCचे कैवारी म्हणून मिरवणारे, नको तिथं नाक खुपसून बोलणारे, जातीच्या नावावर फक्त स्वतःचं घर भरणारे, राजकारणाचा गाडा सध्याच्या कंडिशनला दवाखान्यातून ओढणारे छगन भुजबळ हे सुद्धा यावर काहीच बोलले नाही. चकार शब्द नाही, तोंड शिवलं. कमाल आहे की नाही? म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासाठी फक्त पॉलिटिकल मटेरियल आहे का? हे नेते नेमकं करत तरी काय? कसं होणार? आपण झोपीतून उठणार हाव का भावांनो? कोणतरी म्हणून गेलंय की एखाद्या जातीचा जर अस्तित्व संपवायचं असेल ना, ती जात संपवायची असेल ना, तर पहिले त्या जातीचा इतिहास पुसा, जात आपोआप संपल. आता हेच चालू आहे. मी महात्मा ज्योतिराव फुल्यांना प्रचंड मानतो आणि अशा गोष्टी माझ्या सहन करण्याच्या पलीकडच्या आहे म्हणून बोललो. बाकी या विषयावर आवाज उठला पाहिजे म्हणून हा प्रामाणिक छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. भेटू. धन्यवाद. जय शिवराय.